वय अवघ्या काही वर्षांचं आणि नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड. कारण ध्येय मोठं असेल तर आकाशाला गवसणी घालता येते आणि लहान पावलंही मोठा इतिहास घडू शकतात. हेच सिद्ध केलंय भूमी हेमंत चव्हाण या ताईंनी. वयाच्या 4थ्या वर्षी तिने पायात स्केटिंग शू घातलेत आणि मग मागे वळून बघितलंच नाही. पुढच्या 5 वर्षात 50हून अधिक रेकॉर्ड ब्रेक पदकं मिळवली. त्यामुळेच भूमी पुण्यातील सर्वात लहान स्केटर म्हणून सुप्रसिद्ध झाली. याशिवाय अनेक नामांकित पुरस्कार आहेत. त्यात 24 तास स्केटिंग केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने भूमीला सन्मानित केलंय. तर वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने जगद्गुरु तुकोबांच्या देहूत तिचा सर्वात जास्त मेडल्स मिळवणारी स्केटिंगपटू म्हणून सन्मान केला. भूमीच्या यशामध्ये आईवडिलांचं भक्कम पाठबळ आहे. त्यांची लाडकी कन्या आज देशाचा अभिमान बनली आहे. तर येणाऱ्या पिढीतील मुलामुलींसाठी ती प्रेरणा आहे आणि म्हणून गिनीज फाउंडेशनने तिला 2025चा रायझिंग स्टार अवॉर्ड हा पुरस्कार दिलाय. पुढे देशाच्या संरक्षण खात्यात काम करायचं आणि स्केटिंग मधलीही नवीन आव्हानं पेलायची असे भूमीने मनाशी ठरवलंय. तर भूमीने आकाशात घेतलेली ही गरुड झेप आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि हो, भूमीची प्रेरणादायी स्टोरी प्रत्येकाला कळावी यासाठी सर्व आईवडील हा व्हिडिओ स्वतःहून शेअर करतील हे नक्की.